ज्याप्रमाणे मुंबई फायरमॅनची भरती झाली होती तशीच भरती हे ठाणे महानगरपालिकेमधील फायरमॅनची होणार आहे। आता या ठिकाणी जागेचा जो आढावा जो घेतलेला आहे आणि जागेचा आढावा घेऊन सुद्धा त्यावरती कुठलंही आतापर्यंत ठोस उपाययोजना झाल्या नाहीत आणि जागा भरल्याही नाहीत। याविषयी जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं होतं की तुम्ही ठाणं पेटायची तुम्ही वाट बघत आहात का, ती माणसं मरायची तुम्ही वाट बघत आहात का, तुम्ही भरती करत नाही फायरमॅनची, असं आव्हाडांनी सांगितलेलं आहे। ते जागा कुठल्या रिक्त जागा आहेत ते आपण पाहूया। ठाणे महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागामध्ये सध्या अग्निशमन जे अधिकारी असतील, त्यानंतर ड्रायव्हरच्या वगैरे जागा भरपूर रिक्त आहेत। त्यानंतर जो आपला विषय असतो तो म्हणजे फायरमॅनचे तिथं मंजूर पदं आहेत 450, पण त्या ठिकाणी सध्या 90 लोक हे कार्यान्वित आहेत। त्यानंतर 360 लोक जे आहेत त्यांची जागा वॅकंट आहे कुठं, मग अग्निशमन दल ठाणे विभागामध्ये, ठाणे मनपाचे। त्यामुळे हे जो आलेला आहे तो हा अकृतिमंद आहे आणि जास्तीत जास्त जागा ह्या फायरमॅनच्या भरल्या जातील येणाऱ्या काळामध्ये। आणि आता याविषयी जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं की बाबा अशा प्रकारे तुम्ही फायरमॅनचे पदं भरत नाही, पण अशा वेळेस ऐन टायमाला फायरमॅनची पदं जर भरले नसल्यामुळं एखादी जर आपत्ती आली तर त्यावेळेस तुम्ही त्या आपत्तीला सामोरे कसे जाल, तुम्ही तो प्रसंग कसा आपल्यावरती काढाल, ठीक आहे। आणि यामुळं जे हे पदं आहेत ते पदं यावर्षी भरण्याचे प्रस्तावित आहे। 2024मध्ये याची सविस्तर अशी जाहिरात निघाली आणि त्यामध्ये हे पदं भरण्यात येतील। आता बघा, मुंबई महानगरपालिकेचे पद वेगळे आहेत आणि हे अग्निशमन दल ठाणे विभागाचे वेगळे आहेत। त्यामुळे दोघांचा अर्थार्थी संबंध काहीही येत नाही। ठाण्याचे मनपाचे हे ठाण्याच्या मनपाच्या अंतर्गत येतील। याविषयी काय जी सूचना येतील आपण त्याविषयी व्हिडिओ नक्कीच घेऊन येऊ। त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करून ठेवून बेल आयकॉन दाबून ठेवा, व्हिडिओ शेअर करा, कारण एवढे पदं आहेत। चांगली तयारीला लागा, तयारी चांगली ठेवा।